माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? झाले का जेवण वगैरे? आता आमचं तर काही जेवण वगैरे झालं नाही, सकाळचा झाला बरं का नाश्ता. आणि इथं तर कलिंगड आणून ठेवलंय बघा. हे बघा अजून आहेत घरात. काल तर येताना 3 आणले होते मी. हे बघा हो, दादानी 3 आणले बाजारातून. भाकर जळाली. बाजरीच्या भाकरी केल्यात बघा, 2 चपात्या केल्यात आईनं. हे बघा 2 भाकरी केल्यात. आता ऊन आलं इथं चुलीवर. काय आणि पिठलं आपल्याला बनवायचं डाळीचं. डाळ भिजायला टाकली होती चण्याची. गावाला आलं का कंटाळा येतो, कामच नाही करू वाटत, काही नुसतं आराम करू वाटतंय, बसू वाटतंय, झोपू वाटतं, काम नाही करू वाटत. तर करावं तर लागतंच ना. मला भाकरी करायला आवडते त्या चुलीवर, मस्त गरम गरम कडक कडक मस्त. ऊन आलं ना चुलीवर. सकाळी काय हे स्वयंपाक? सकाळीच सकाळीच काही काय मी उशिरा उठले ना. आता 8 वाजता 9 वाजता सारं केले. झाल्यात भाकरी पिठलं बनवायचं. आता टोपल्यामध्ये आणून झाकून ठेवते. लसूण निघलेला ठेवलाय, लावला होता ना लसूण. चालले बाहेर आता. आता आई पिठलं करते. इथं एक चूल आहे बरं का. इथं पण चांगलं आहे, सावली पत्रेत वर. कांदे संपले, आता दुसरे नवीन कांदे निघते नाही, गेल्या वर्षीचे कांदे. इथं चूल आहे, इथं सरपण, इथं पाटा सावलीत मस्तपैकी. आणि इकडं आई उन्हात पिठलं करते बघा. डाळीचं वाटून, डाळीचं डाळ भिजायला टाकलेली चण्याची. कोथिंबीर नाही बघा, जाऊ द्या नसू द्या. आता तव्यामध्येच केलंय थोडंसं. चुलीवरच्या भाकरी, चुलीवरचं पिठलं मस्त गरम गरम खायचं आहे ना का. आणि त्याच्यासोबत कैरी आणायची, कैरी खायची. पाथीचा कांदा आहे ना आपल्या इथं, पाथीचा कांदा पण. आणि छान होत आहे. आता ते कडक कडक भाकर बघून, पिठलं बघून मला असं वाटतं परत खावा. भाकर पिठलं असं आहे ना. आता मीठ बीठ बघ. या तुम्ही पण चुलीवरचं पिठलं खायला आणि भाकरी खायला. काय का मग. चला इकडे कोण कोण काय करतंय. इकडे कलिंगड खायचंय अजून बघा. इकडे आपल्या बकऱ्या बसल्यात. ऊन पडले चांगलं, आता 10 वाजलेत. इकडे बसली मोठी बकरी. आवरायचं आता. दादाला सांगितलं का लवकर यायचं. वडे तोडायचे लवकर. भाकरी झाल्या, पिठलं झालं चुलीवर मस्तपैकी. आता बसले परत सावलेली येऊन. चुलीवर ऊन आलंय तिथं. कमीच जाळ राहू दे थोडा, शिजन मग. गावाकडं माणसं फक्त पहिलं आंघोळी बिंगोळी आवरून पटकन जेवण करतात, नेऱ्या करतात आणि नंतर कामं बघतात. आपल्या मुंबईला कसं आहे, खायचं नाही काही, पहिलं कामावर पळायचं उपाशी.
काही काही वेळा असतं चहा प्यायला सुद्धा टाईम नसतो. चहा बनवलेला असतो थंड कधी होणार आणि कधी चहा प्यायचा, नाश्ता कधी करायचा आणि कधी जायचं कामावर, असं आहे. कधी कधी चहा बनवलेला तसाच गॅसवरच झाकून ठेवावा लागतंय, पण चहा प्यायला टाईम नाही भेटत. हे तर तुम्हाला माहिती. तर मुंबईला राहणारे, पुण्याला राहणारे आपले भाऊ बहीण आहेत, त्यांना तर कळतंय ना किती मुंबईचं पुण्याचं जीवन धावपळीचं आहे. सुखासुखी जीवन नाही मुंबईचं. जे राहतंय ना, जे करतंय त्यालाच माहिती आहे किती अवघड आहे. आणि जे घरी बसतात ना, त्यांना काही नाही टेन्शन. करायचं, खायचं, मस्त निवांत दिवसभर घरातलं काम चालवून द्यायचं. जे घरी राहणाऱ्याचे कामं येतं, आपल्यासारख्याचे कामं नाही. जे कामाला जाणाऱ्यांचे त्यांच्या गाड्याच्या काट्यावरच कामं असतात. उठलंच पाहिजे टायमावर, सर घरातलं आवरलंच पाहिजे, टायमावर कामावर पोचलंच पाहिजे. म्हणजे सगळ्या गोष्टी अशा, जे काम करते का त्याला माहिती, जे घरात बसतंय का त्याला काही ढेकळं माहिती नसते. होय का? जे कामावर जात आहे, जे काम करतंय त्यांनाच माहिती राहतं काय परिस्थिती असती. आणि फक्त आपले बोलणारे असतात, काय बोलायचं, उचलायची जीवन लावायची टाळ्याला. आयतं खाणार राहायला काय असतंय कुठं? त्यांना 2 पैसे कमवायची अक्कल नसती. मग काय आहे, दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारतात. पण जे कष्ट करतंय, मेहनत करतंय, त्याला समजतंय अरे बाबा किती त्रास आहे हा आपल्याला, आपण कष्ट करतोत. हां, जे कष्ट करतंय का त्याला माणसाला टायमाला भाकर सुद्धा भेटत नाही. एवढं अवघड आहे मुंबईचं जीवन. आणि जे घरात बसून असतात काय तर खाणारे, त्यांना काही घेणं देणं नसतंय. दुसऱ्याच्या जीवाचा विचार नसतो, काय नसतो. अरे हे आपल्यासाठी किती कष्ट करतात. समजा कोणी असू, किती यांची धंदा, या माणसाची धावपळ होती जीवाची, उपाशी तापाशी पळावं लागतंय कामाला. हां, पण घरी बसणारे ना, तर मस्त निवांत खातेत पितेत, दाबून नडली तर मस्त ढेकरं देत, झोपत येत, मस्त घोर घोरत येत. पण अरे दुसऱ्याच्या जीवाची थोडीफार कदर करीत जा तुम्ही जरा. आणि तुम्ही 2 पैसे कामाला गेलं तर तेवढेच हातभार तुमच्या घरात लागत नाही का? हां, सगळ्यांनी मिळून थोडं थोडं काम केलं तर संसार चांगला होतो, असं मला तरी वाटतंय. हां, पण आयतं खायची सवय लागली ना, तर ते माणूस कामाला जाऊ शकत नाही, काम करू शकत नाही. पण ज्या माणसाला समजा सगळ्या जिम्मेदाऱ्या असतात, सारं आपल्यालाच करायचं आहे बाबा, कोणी असू दे, हे आपल्याला करायचं, ते आपल्याला करायचं, हे बघायचं, ते बघायचं, सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल ज्या करायच्या असतात, तर त्या माणसाला ती जिम्मेदारी सगळी पाडावंच लागती. भलं त्या माणसाला जेवण टायमावर भेटू नाही भेटू, ते स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाही, स्वतःच्या जीवाचा विचार करत नाही. तो माणूस असू किंवा कोणी असू, तो दुसऱ्याच्या जीवाचा विचार करतोय. पण त्या माणसाची बी थोडीफार कदर केली पाहिजे, त्या माणसाची बी थोडीफार जाणीव ठेवली पाहिजे का रे हे आपल्यासाठी किती करतात. आणि आपण बी जरा अंग हलवलं, जरा 2 पैशाच्या कामाला गेलं, तर मग आपल्याला बी कळतंय अरे किती त्रास होतो या कामात, किती कष्ट पडत आहेत, किती धावपळ होती जीवाची. जेव्हा आपण स्वतः काम करायला जाल किंवा जातान, तेव्हा ते समजतं माणसाला अरे किती कष्ट असतात. पैसा कमायचा म्हणल्यावर किती त्रास सहन करावा लागतोय, किती पैसा. आणि ज्यांना फुकट पैसा उडवायचा असतोय, दुसऱ्याच्या जीवावर उड्या मारून, नुसता पैसा येऊ द्या, पैसा येऊ द्या, पैसा येऊ द्या, आणि नुसतं उडव धाडव करायची, नुसतं खायचं प्यायचं लिहायचं नेसायचं, फुकट दुसऱ्याच्या जीवावर आईश करायच्या, त्यांना काही फरक पडत नसतोय. हे पैसे कमवायला किती दिवस लागते, ह्या माणसाला किती त्रास होतो हे पैसे कमवायला. हां, याचं काही त्यांना घेणं देणं नसतंय. फक्त आणून टाका ना आम्हाला खाऊ द्या. काही जण फक्त खायवरच सुटलेले असतात. तुम्ही तिकडं काहीही करा, तुमच्या जीवाचं रान करा तिकडं, रात्रंदिवस पळा का आम्हाला, आणि आम्हाला आणून टाका, बाकी आम्हाला काही घेणं देणं नाही तुमचं. असंच असतंय, आहे की नाही? हां, पण जे करतं का त्याची बी थोडीफार कदर केली पाहिजे माणसांनी. अरे हे माणूस आपल्यासाठी किती करतोय, किंवा आपल्या घरातले आपल्यासाठी किती करते, तर मग आपण बी थोडंफार काम केलं तर काय फरक पडतोय? 2 पैशाचा आपल्या संसाराला हातभार लागतोय का नाही लागतोय? का दुसऱ्याच माणसाचा जीव घ्यायचा आणि आपण आयतं बसून खायचं? आपण बी अंग हलवायला पाहिजे, जरा मास कमी करायला पाहिजे.
कष्ट करायचे, मग समोरच्याला मग समजतं बाबा कष्ट केल्यावर किती त्रास होतोय, मग तेव्हा कळतं. घरात बसणाऱ्याला काही कळत नसते ढेकळं. तर चला आता कलिंगड आणलेत, खातोय आता कलिंगड. किती आणलेत ते बघा, दाखवते तुम्हाला. आणि व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा मला कमेंटमध्ये बरं का, कमेंट आल्या पाहिजेत. आणलेत अजून इकडे गमिला 4, इकडे अगं इकडे कापला पण का दमच नाही बाबा, कापलं सारखं. इकडे दाखवूच तर इकडे 2 तुकडे जा. हा का अगं इकडे दाखवूच तर इकडे सारख्यान 2 तुकडे केलेस. कामच तसं आहे. दमच नाही बा. मी म्हणते अबा इकडे दाखवते, ते दाखवायचं होतं मला. इकडे एक हे म्हणून ते तर पटकन 2 तुकडेच झाले त्याचे. हे बघा किती लाल निघले बघा मस्त पैकी. या मग कलिंगड खायला. इकडे थोडं खराब निघले का बघू ना. टाक बरं का, चाकून काढून टाक साईडचं थोडंसं. उन्हाने होते खराब, काय नाही तसं. हा इकडून थोडं थोडं असं टाक. आणलेलं ते. हा जाऊ दे, आपण आणलेलं. उन्हाने होतेत खराब. थोडं साईड ते नाही, ते चांगलं आहे, राहू दे. हे बघ. ते थोडं साईडने टाक काढून. उन्हामुळे होतेत खराब ते. नाही तर खराबच असलं तर जाऊन दे, बकऱ्यांना टाकून दे. नाही खराब. हाय ते काय, ते ना. हे काय साईडने थोडं बिलबिल झालेलं. नको खाऊ, जाऊ दे. बकऱ्याला तुकडे करून टाकू, जाऊ दे. हे बघ बरं अर्ध चांगलं आहे ना, हे राहू दे अर्ध इकडचं. चांगलं आहे. आणि हे बघा अजून 4 आहेत शिल्लक याच्यात. तिथे आपण मस्त आहे. हे दादाने, आपलं एक असं न्यायचं. हा हे आपलं इकडं हे शेवगावून आणलेले. हा. हे दादाने 3 आणलेले आहेत. बघू आता दादाने आणलेले मी बघू कसे निघत आहेत. हे बघ कसं आणले. 4 आहेत अजून. ते चांगलं नाही. करा सुरू का. आता कलिंगड खाते आणि दादाची वाट बघतोय आम्ही कधी येतात. आता आपल्याला सांडगे तोडायचे, सांडगे तयार करायचे आपल्याला. कोणाला सांडगे पाहिजे असेल तर मी इकडे गावाकडे येऊन सांडगे बनवून देईल बरं का. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा. मी 1 हप्त्याला दर हप्त्याला लगेच येईन इकडं. रात्रीचे बसले का आले, सकाळी 1 दिवस सांडगे केले, 1 दिवस वाळवले का चालले परत मागं. तसं बी करू शकते. पण कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा मला कमेंटमध्ये. आता आजपासून मी सुरुवात केली सांडगे बनवायला, आले गावाकडं. तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर मी इकडे गावाकडे येईन, 2 दिवस सांडगे बनवीन आणि तुम्हाला देत जाईल. तर सांगा मला नक्की. तर चला मी आता कलिंगड खाते. कलिंगड वाट पाहते कधी खाती म्हणून बरं का. चला आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये, आल्या पाहिजेत कमेंट. तर चला लवकर टाक मग. हां माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. काय चाललंय? बसले आहे मी. आता सगळं काम आवरलेलं आहे. आता सांडगे तोडायचे. दादा कधी येते गावातून तीच वाट बघतो. तोपर्यंत मी भाकर खाते बघा मस्तपैकी. पिठलं बाजरीची कडक भाकर खाऊन घ्यायचं. भूक नसले तरी खायचं. आता हे बघा, आता पहिलं जेवण करते मी मस्तपैकी सावलीला बसून. आणि आई तिकडे बकऱ्या बांधते. तर दादा येतेत, मग सांडगे आपल्याला तयार करायचे आहेत. तर या जेवण करायला. पिठलं भाकरी मस्तपैकी गरम गरम डाळीचं पिठलं आणि जेवण करते मी आता. तर या तुम्ही पण जेवण करायला आणि व्हिडिओ नक्की बघा, कमेंट करा छान अशा. चला ठेवते, परत बोलते जेवण केल्यावर. हाय नमस्कार. टिकली पडली वाटतं, परतच लावली होती पण पडली. जाऊ द्या, पडू द्या आता, काही नाही होत त्याला. तर आता हे बघा बाज वगैरे घेतली आहे. याच्यावर मस्त कापड टाकलेलं आहे धुवून आणि पीठ मळून घेतलेलं आहे. आता सांडगे तोडायला तयारी चालली आहे आमची मस्तपैकी. हे बघा एवढं पीठ मळले. आता एवढे वडे तोडायचे सांडगे. दाखवते तुम्हाला मी मस्तपैकी. आता सांडग्याचं पीठ भिजवलंय. आता सांडगे तोडायची तयारी चाललेली आहे मस्त अशी. भाज घेतली इकडे सावलीमध्ये. इकडे सावलीत सांडगे तोडायचे, नंतर उन्हात नेऊन ठेवायचे. मग
जरा का तिकडून तोडायचे आधी असे काय कसे तोडायचे किती पण झाकायला पाणी सांडण कशाला लागते काय करायचं झाकून जरा मळेवा असं करून हाताने चांगलं. हे बघा मस्तपैकी कोथिंबीर वगैरे जिरे लसूण मीठ सगळं टाकलं व्यवस्थित. आता मस्त असे आपण सांडगे तोडू आता. कोणाकोणाला पाहिजे असते ना सांडगे तर तुम्ही लगेच सांगू शकता आणि बनवून भेटतील सांडगे. मस्तपैकी असे वडे तोडायचं काम चाललंय आता. बघा छानपैकी मस्त सांडगे तोडायचं काम चाललं आहे. बारीक बारीक तोडा का जरा. मळ बरं का ते चांगलं. हाताने पीठ आपण कसं केलं इकडे बाई. हा हा जेवण पाहिजे त्याचं. बघा छान असे बारीक बारीक सांडगे तोडायचं काम चाललंय. सावलीत तोडायचं काम चाललंय आणि नंतर उन्हात नेऊन ठेवायचे मग. चोयले मोठे दिसते. नाही छोटे छोटे तोडी ते छोटेच तोडायचे एकदम बारीक बारीक मस्त असे. रांगीत रांगा टाकायचे एकदम सरळ. मी टाकी ते कसं आहे पण तो तुला तिकडे सुटून काढायची. कसे वाटते बघा मस्त. मटकीच्या डाळीचे सांडगे मस्तपैकी. लय मोठा बरेच दिवस झाले सांडगे तोडे नव्हते ना. पाऊस.
हा बाई डाव्या हाताने बटन दाबायला बंद करा. करायचं का बंद? तयारले आहेत आताच हात धुतले आणि हात दुखायला लागला, पोट दुखायला लागले. सोपं नाही बाबा कोणचंच काम. बकरीला गवत टाकले, इकडे सावलीत बांधलं आता ह्या. आणि आता बाज उन्हात ठेवली, इथं सावलीतच तोडले बरं का आम्ही. सावलीत बाज घेतली आणि मस्तपैकी वडे तोडलेत, सांडगे. आत्ता उन्हात ठेवलाय बरं का, आता वाळायसाठी बघा. साईडने लाकडं ठेवलेत म्हणजे ओढणार नाही वाऱ्याने. आता तोडून झालेत, तुम्हाला दाखवते मस्तपैकी. कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा बरं का, तोडून भेटतील. तयार झालेले आहेत, मस्त उन्हात वाळायला टाकलेत बघा. हे बघा एकदम भारी बनवलेत, बारीक असे छान. कोणाला पाहिजे असतील ना तर बनवून भेटतील, कमेंटमध्ये नक्की सांगा. दुपारचं वातावरण आहे, किती ऊन पडलंय बघा, भयान ऊन पडलंय सगळं असं बघा. बकऱ्या बसल्यात कशा मस्त सावलीला, इकडे बसल्यात दोन निवांत सावलीला बसलेत. आणि तिकडे एवढं ऊन दिसतंय ना बाहेर, बापरे बाप लय ऊन पडलंय. आताच आमचे सांडगे तोडून झालेत आणि बास ठेवली आता उन्हामध्ये. हे बघा उशीर झाला बरं का तोडायलाच, म्हटलं जाऊ द्या आता वाळतील, ऊन आहे भरपूर. हे बघा, आणि आमच्याकडे सांडगे पण भेटतील विकायला, कोणाला पाहिजे असतील तर बनवून. असं भका दिसतंय, जेवढं हिरवं आहे का त्या ठिकाणी तेवढं चांगलं दिसतंय. इकडे कसं ऊन पडलंय बघा. हे लांबचा ऊस आहे बरं का, एकदम असा दुसऱ्याचा आहे ते. हे बघा आणि हे आपल्या इकडचं आपली शेती, आपल्या वडिलांची बघा, इकडे लांबवर अशी. आता त्यांच्या याच्या शेतीमध्ये काही नाही, आता सध्या पाऊस पडल्यावर मग काहीतरी लावते बघा. सध्या काही नाही आता. इकडून कैऱ्या आल्यात मस्त बघा कशा. नारळाच्या तिथले पेरूचं झाड आहे, त्याच्या पलीकडे एक मध्ये आंबा लावलेला आहे ना, त्याला पण आल्यात कैऱ्या, दिसतात का? छान वाटतंय ना, हिरवंगार असं भारी वाटतं.